नमस्कार मित्रांनो, MPSC राज्यसेवा मधील प्रिलियम्सच्या क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करणार आहोत. यामध्ये सध्या हिस्ट्री हा विषय निवडलेला आहे. यामध्ये आपण 2006 ते 2021 पर्यंतची शेवटची एक्झाम झालेली आहे आणि येणाऱ्या पुढील एक्झामच्या सुद्धा आपण हिस्ट्रीच्या क्वेश्चनचे अनालिसिस इथे बघणार आहोत. तर 2006 मध्ये झालेल्या परीक्षेमधील सर्वप्रथम प्रश्न हा होता, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात दौडट यांनी सुरू केली. आता याचं करेक्ट आन्सर आहे आर डी कर्वे. आर डी कर्वे हे यांना आपण मराठीत र.धो. कर्वे सुद्धा म्हणतो. ह्यांनी ही संतती नियमनाची सुरुवात यांच्या पत्नीच्या मदतीने 1921 पासून सुरू केली होती. आणि यांच्याबद्दल अजून माहिती खूप सारी आहे, पण बेसिक सर्वात इम्पॉर्टंट अजून एक माहिती, त्यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक चालविले होते. पुढच्या क्वेश्चन करूया, आपण जाऊया. 1857च्या उठावाच्या 4 प्रमुख केंद्रांची नावे लिहा. ऑप्शन नंबर 1 झांसी, मेरठ, कानपूर, लखनौ. ऑप्शन नंबर 2 अवध, बनारस, बानपूर, कालिकत. ऑप्शन नंबर 3 पाटणा, मेरठ, दिल्ली, अमृतसर. आणि ऑप्शन नंबर 4 पुणे, अलाहाबाद, लाहोर व ग्वालेर. याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, झांसी, मेरठ, कानपूर, लखनौ. आता या 4 ठिकाणांबद्दल सांगायचं म्हटलं तर मंगल पांडेच्या इन्सिडेंट नंतर जे सर्वप्रथम उठावाची सुरुवात जिथून झालेली आहे ती मेरठमधून, आणि इथून जी गॅदरिंग गेली पंजाबमध्ये ते एकत्र झाले. त्यानंतर तर आपल्याला माहिती आहे झांसी, कानपूर व लखनौ. झांसीमध्ये राणी लक्ष्मीबाई या रिव्हॉल्टच्या मुख्य लीडर होत्या. त्यानंतर कानपूर हे नानासाहेब भगत होते आणि लखनौ हे बेगम हजरत महल यांच्या या लीडर्सच्या आधिपत्याखाली हे उठाव सुरू होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते? ऑप्शन नंबर 1 ज्योतिबा फुले, 2 महादेव गोविंद रानडे, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 गोपाळ गणेश आगरकर. मित्रांनो, लोकहितवादी म्हटलं की आपल्या डोक्यात गोपाळ हरी देशमुख हे नाव आलंच पाहिजे. आता थोडी गोपाळ हरी देशमुख बद्दल आपण जराशी माहिती जाणून घेणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट आहे, ऑक्टोबर 1882 साली त्यांनी लोकहितवादी नावाचे मासिक सुरू केले व त्रैमासिक 1983 काढण्यात सुरू केले. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश व लोकहितवादी ही वृत्तपत्रे गोपाळरावांनी सुरू केली. लोकहितवादींनी अनेक समाज कल्याणाची किंवा चांगली कामे केलेली आहेत. त्यामधले काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. इम्पॉर्टंट पॉईंट्स सध्या मी देणार आहेत. डिटेल्स माहिती जेव्हा मी समाज सुधारकांवर व्हिडिओ बनवेल त्यामध्ये याबद्दल माहिती तुम्हाला मिळेलच. सध्या यांनी केलेले समाजसेवामध्ये वाई येथे न्यायाधीश म्हणून जेव्हा हे काम करत होते तेव्हा कृष्णा नदीला महापूर आला होता. तेथील पूरग्रस्तांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. ओके. जातीभेदांवर टीका, सामाजिक एकता निर्माण करायची असेल तर जातींमध्ये असलेला जातीभेद नष्ट केला पाहिजे अशी भूमिका लोकहितवादींनी मांडली होती. त्यांनी स्त्रियांच्या जीवनात सुधारणा सुद्धा केल्या, म्हणजे समाजातील बालविवाह, हुंडा पद्धत, पडदा पद्धत, सतीची चाल या प्रथांवर त्यांनी टीका केली होती. त्यांचे धार्मिक विचार संचार व परमार्थ या 2 कल्पना वेगळ्या कराव्यात ही कल्पना त्यांनी समाजापुढे मांडली. त्यांचे शैक्षणिक विचार, लोकहितवादींच्या मते शिक्षण हे मानवी जीवनाचे वैभव आहे आणि त्यांनी आधुनिक शिक्षणावर भर दिला. पुढील क्वेश्चन बघूया. फोर्थ, ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक यांनी लिहिले. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे दादाभाई नौरोजी. नेक्स्ट क्वेश्चन, 1875 मध्ये डॉडट यांनी इंडियन लीगची स्थापना केली. मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे शिशिर कुमार घोष. मित्रांनो, शिशिर कुमार घोष हे बंगाली न्यूजपेपरचे, ज्याचं नाव आहे अमृत बाजार पत्रिका, या न्यूजपेपरचे फाउंडर सुद्धा होते. नेक्स्ट क्वेश्चन,
दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शक हे मराठी मासिक यांनी सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर, भास्कर तर्खडकर, बाळ गंगाधर टिळक, भाऊ महाजन. मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो, दर्पण हे साप्ताहिक जे आहे ते मराठी भाषेतील सर्वप्रथम पहिले वर्तमानपत्र आहे आणि याची सुरुवात 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनीच केली होती. नेक्स्ट क्वेश्चन. थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाजसुधारकाचे नाव सांगा. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे. याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा ज्योतिराव फुले. पुढील क्वेश्चन बघूया. 10. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे बाळ गंगाधर टिळक आणि म गो रानडे. सेकंड गोपाल कृष्ण गोखले आणि गोपाल गणेश आगरकर. थर्ड न ची केळकर आणि बाळ गंगाधर टिळक. फोर ग आगरकर आणि बा गंगाधर टिळक. सर करेक्ट ऑप्शन आहे गोपाल गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक. फोर्थ वन. नेक्स्ट क्वेश्चन 11th. टिंबटिंब यांनी देव आणि धर्म या विषयाचे विचार त्यांच्या धर्मविवेचन या पुस्तकात प्रदर्शित केले आहे. करेक्ट आन्सर आहे दादोबा पांडुरंग. नेक्स्ट क्वेश्चन. 1918 मध्ये टिंबटिंब यांनी महार वतने रद्द करण्याची आज्ञा दिली. याचं करेक्ट आन्सर आहे छत्रपती शाहू महाराज. हे प्रश्न होते 2006 मध्ये आलेल्या क्वेश्चन्स पेपरमध्ये. आता आपण जाणार आहोत 2007 कडे. 2007 मध्ये आलेल्या क्वेश्चन पेपरमध्ये फर्स्ट क्वेश्चन होता. 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या टिंबटिंब या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली. याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ वन. बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960. नेक्स्ट क्वेश्चन. बहिष्कृत हितकरणी सभा कोणी स्थापन केली. याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट क्वेश्चन. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. याचं करेक्ट आन्सर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. फोर्थ क्वेश्चन. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूंचे नाव सांगा. 4 ऑप्शन्स मधलं करेक्ट आन्सर आहे के.टी. तेलंग. फिफ्थ क्वेश्चन. प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली. करेक्ट आन्सर आहे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. सिक्स्थ क्वेश्चन. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. करेक्ट आन्सर आहे न्यायमूर्ती रानडे. सेवेंथ क्वेश्चन. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते. करेक्ट आन्सर द बंगाल गॅजेट. 8 क्वेश्चन. मूकनायक हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. करेक्ट आन्सर इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 9th क्वेश्चन. स्वतंत्र भारताच्या नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते. याचा करेक्ट आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. एनफिल्ड रायफल वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी टिंबटिंब ही केंद्रे निवडली होती. याचं करेक्ट आन्सर आहे डमडम, अंबाला आणि सियालकोट. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. करेक्ट ऑप्शन इज महर्षी धोंडो केशव कर्वे.
ट्वेल्थ क्वेश्चन, भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? करेक्ट आन्सर आहे दादाभाई नौरोजी. ओके, 2007 चे क्वेश्चन संपलेले आहेत. 2008 मध्ये एक पण एक्झाम झालेली नव्हती म्हणून इथे एक पण क्वेश्चन्स दिसणार नाही. 2009 पूर्व परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन्स. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा टिंबटिंब यांनी केली. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा टिंबटिंब यांनी केली होती. याचा करेक्ट आन्सर आहे लॉर्ड कर्झन. संस्थानांच्या करण्याच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार टिंबटिंब होता. याचा करेक्ट आन्सर आहे शहानवाज भुत्तो. डायनॅमिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत. याचा करेक्ट आन्सर आहे चंद्रशेखर. 1889 मध्ये टिंबटिंब यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरू केले. करेक्ट आन्सर आहे पंडिता रमाबाई. बॉम्बे असोसिएशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. डॉक्टर भाऊ दाजी लाड हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र शासनाने 1997 या वर्षी कशासाठी भूषण गगराणी समिती नेमली होती? याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसंबंधी. श्रद्धानंद छात्रालय टिंबटिंब यांनी सुरू केले. करेक्ट आन्सर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रसारासाठी मुकुंदराव पाटील यांनी टिंबटिंब हे साप्ताहिक सुरू केले होते. करेक्ट आन्सर आहे दिनमित्र. सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. महात्मा ज्योतिबा फुले. सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले? करेक्ट आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर. याचा आन्सर तर आपल्याला आत्ताच सांगितलेला आहे. 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव सुधारक हे होते. आता झालं होतं. तोच क्वेश्चन त्यांनी फिरवून विचारलेला आहे. जालियनवाला बागेत झालेल्या सभेवर गोळीबार करण्याचा आदेश टिंबटिंब यांनी दिला होता. याचा करेक्ट आन्सर आहे जनरल डायर. सन 2007च्या महाराष्ट्र केसरी या किताबाचा मानकरी कोण? याचा करेक्ट आन्सर आहे चंद्रहार पाटील. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्व असलेल्या अलिप्तता आणि शांततापूर्ण सहचर्याच्या 5 तत्वांचा पुरस्कार टिंबटिंब यांनी केला. याचा करेक्ट आन्सर आहे 3 जवाहरलाल नेहरू. दोन हजार 9 चे क्वेश्चन सुद्धा संपलेले आहे. आपण आता 2010 ची सिरीज स्टार्ट करतोय. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे मूळ आडनाव काय होते? याचा करेक्ट आन्सर आहे कदम. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
यापैकी कोणती समिती स्थानिक स्वराज्याशी संबंधित नव्हती? योग्य पर्याय निवडा. याचा करेक्ट आन्सर आहे व्ही. म. दांडेकर समिती. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना कोणी केली? याची स्थापना केली आहे रानडे, एम. जी. रानडे यांनी. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते? याचा करेक्ट आन्सर आहे लोकमान्य टिळक. ओके. हा जो क्वेश्चन आहे हा रिपीटेड क्वेश्चन आहे ॲक्च्युली. हा 2007 मध्ये क्वेश्चन नंबर 9 मध्ये हा रिपीट झालेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड सेम नसतो पण थोडा सेम असतो. सो पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते? आता त्यांनी काय विचारलं होतं आधी, अ, स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते? त्या दोघांचा आन्सर सुद्धा दोन्ही क्वेश्चनचा आन्सर एकच आहे. क्वेश्चनचा आन्सर आहे जवाहरलाल नेहरू. महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला? हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वात सोपा क्वेश्चन. ॲक्च्युली 2000 नवीन जेव्हापासून अभ्यासक्रम सुरू होतो तोपर्यंतचे क्वेश्चन सगळ्यात सोपे आहेत. ॲक्च्युअल कॉम्पिटिशन तर नवीन पॅटर्नमध्ये आहे. टिंबटिंब ही संघटना सॉरी हे घटना समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आता इथे कन्फ्युजन होतं काही जणांना, काही जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे नोट करण्याची बाब आहे. टिंबटिंब यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातीकरिता नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला. हे पण सिंपल आहे कारण यांनी हे जे कामगिरी आहे मागासवर्गीयकरिता म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले आहे. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी या नावाने या साप्ताहिकातून लिखाण केले. करेक्ट आन्सर आहे प्रभाकर. 2010 चे क्वेश्चन सुद्धा संपलेले आहे. आता आपण 2011 चे क्वेश्चन्स बघूया. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण होते. याचा पण करेक्ट आन्सर फर्स्ट आहे गायीची व डुकरांची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. हीच ॲक्च्युली बाब हिनेच सैनिकांमध्ये जी ठिणगी पेटवली होती. जी मेरठमध्ये सुरुवात झाली होती विद्रोहाची, ती सैनिकांनी विरोध केला होता ते काडतूस वापरण्यापासून. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? याचा करेक्ट आन्सर आहे सर ए. ओ. ह्यूम यांच्या सहकार्याने. इंग्रजांनी ॲक्च्युली यांनाच पुढे म्हणजे यांच्याचमुळे इंग्रजांसोबत आपले भारतीय जे जे नेते आहेत त्यांना इंग्रजांनी म्हणजे मध्यस्थ हे जे होते एओहिम्सच होते. पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ह्याचा आन्सर आहे पंडिता रमाबाई. कोणाच्या प्रेरणेने 1947 मध्ये इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन करण्यात आली? याचा करेक्ट आन्सर आहे सरदार वल्लभभाई पटेल. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? करेक्ट आन्सर आहे 1956. सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलीजन ही संस्था कोणी स्थापन केली? याचा आन्सर आहे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर बंधू. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचा करेक्ट आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर. आता हे पण क्वेश्चन ॲक्च्युली रिपीटच झालेल्या मधलं आहे. 8. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली?
याचं करेक्ट आन्सर आहे दादोबा पांडुरंग तळखडकर. सन 1927 27व्या वर्षी महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला? तर हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. 2010 मध्ये विचारला होता क्वेश्चन नंबर 144. करेक्ट आन्सर इज डॉक्टर बी आर आंबेडकर. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले? आता ह्याचं पण ॲक्च्युली रिपीट झाल्यावानीच आहे. हे पण कर्वे ॲक्च्युली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं होतं या क्वेश्चनच्या. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली होती. ही विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला टिंबटिंबसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. करेक्ट आन्सर आहे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण. ही मागणी काही मान्य झाली नव्हती. आता 2011चे क्वेश्चन सुद्धा संपलेले आहेत. आपण 2012चे क्वेश्चन बघूयात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? याचा करेक्ट आन्सर आहे सी डी देशमुख. 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? याचा करेक्ट आन्सर आहे कृष्ण मेनन. कोणती जोडी चुकीची आहे? ओके, आपल्याला याच्यात आता चुकीची जोडी ओळखायची आहे. सावित्रीबाई फुले, सुबोध रत्नाकर, हे सुद्धा करेक्ट आहे. पंडिता रमाबाई, दी हाय कास्ट हिंदू वुमन, विठ्ठल रामजी शिंदे, आठवणी व अनुभव, शाहू महाराज, हिंदू कोड. हे ॲक्च्युली जोडी चुकीची आहे. हिंदू कोड बिलचा संबंध ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी येतो. यांनी हा 24 फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडला होता. या मसिदाचा मुख्य उद्देश सर्व धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता. वेद हे अपौरुषेय नसून आर्यांनी त्यांची निर्मिती केली आहे असा विचार मांडणारे विचारवंत कोण? ओके, हा जो क्वेश्चन आहे ॲक्च्युली एमपीएससीने बाद केलेला आहे. यावर एमपीएससीच्या ए संचमध्ये हॅश मार्क आहे. म्हणजे ए जो संच होता त्यामध्ये याचा करेक्ट आन्सर म्हणजे हा प्रश्न बादच आहे ॲक्च्युली. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्त्री मुक्ती संदर्भात खालीलपैकी कोणी कार्य केले नाही? ओके, महर्षी गोविंद रानडे यांनी केलेले आहेत. गोपाळ गणेश आगरकर यांनी पण केलेले आहे. धोंडे केशव कर्वे यांनी सुद्धा केलेलं आहे. यातील करेक्ट आन्सर ॲक्च्युली वरीलपैकी एकही पर्याय बरोबर नाही हे असणार आहे. 6 क्वेश्चन. पंचशील वर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? करेक्ट आन्सर आहे भारत व चीन. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? करेक्ट आन्सर आहे वी दा सावरकर. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली? करेक्ट आन्सर आहे 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? पंचशील. महादेव गोविंद रानडे यांच्या संदर्भात पुढील विधाने पहा. त्यांच्यावर संत तुकारामाचा प्रभाव होता. त्यांनी बऱ्याच संस्था स्थापन केल्या. ते मवाळ प्रवाहाचे होते. त्यांनी प्रौढ शिक्षण व पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. हे चारही ऑप्शन्स ॲक्च्युली करेक्ट आहे. याचं करेक्ट आन्सर आहे सर्व बरोबर. बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते? याचं करेक्ट आन्सर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे यांचं मत होतं. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील, जागरूक वालचंद कोठारी, दिनमित्र मुकुंदराव पाटील, मराठा लीग सयाजीराव गायकवाड. ओके. रयत शिक्षण संस्था ही कर्मराव भाऊराव पाटील यांनी सुरू केली होती हे आपल्याला माहित आहे. जागरूक हे न्यूजपेपर सुद्धा वालचंद कोठारे यांनी स्टार्ट केलं होतं. दिनमित्र हे सुद्धा न्यूजपेपर मुकुंदराव पाटील. पण मराठा लीग याबद्दल सयाजीराव गायकवाड सोबत याची जोडणी जुळत नाही, म्हणून याचं चुकीची जोडी जी आहे मराठा लीग सयाजीराव गायकवाड ही आहे. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले? याचं करेक्ट आन्सर आहे चार्टर ॲक्ट 1853. 2012चे क्वेश्चन सुद्धा संपलेले आहेत. आपण 2013चे क्वेश्चन्स बघूया. ओके. आता 2013 पासून जी काठिण्य पातळी आहे ती बदललेली आहे. कारण आता सीसॅटचा पेपर जो आहे GS पेपर 2 मध्ये गेला आणि GS 1 मध्ये आता फक्त 100 क्वेश्चन्सच आहेत. पण क्वेश्चन्सची जी हार्डनेस आहे, टफनेस आहे ती आता वाढलेली आहे. आता तुम्हाला हळूहळू क्वेश्चन्स जे आहेत थोडे मोठे दिसतील, थोडे किचकट भेटतील. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्याने स्वीकारले की 1857चा उठाव सैनिक विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. याचं करेक्ट आन्सर आहे बेंजामिन डिझराएली. ज्या युद्धामुळे स्वतंत्र व लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये असा ठराव 1940 साली कोणी केला? करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन्स आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक आणि फोर्थ ऑप्शन आहे हिंदू महासभा. करेक्ट आन्सर आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. गांधार कलाशैली टिंबटिंब कला शैलीने प्रभावित झालेली होती. ऑप्शन 1 ग्रीक व चीनी, 2 युनानी व रोमन, 3 पर्शियन व ग्रीक, 4 चीनी व पर्शियन. मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील 2 वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात. अद्वैत वेदांत अशा तत्त्वज्ञानाचा विस्तार, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती, चिदंबरम मदुराई अशा मंदिरकेची नगरांचा विकास, रोमन साम्राज्यासोबत व्यापार. सो याचं करेक्ट आन्सर ॲक्च्युली आहे ए आणि सी. अद्वैत वेदांत अशा तत्त्वांचा विस्तार आणि चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्रीय नगरांचा विकास. सिक्स्थ क्वेश्चन, सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते? ऑप्शन नंबर 1 कायदे मोडून प्रशासनाला जोरीस आणणे, 2 सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे, 3 गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळविणे, 4 वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे. याचं करेक्ट आन्सर आहे कायदे मोडून प्रशासनाला जोरीस आणणे. सेवन्थ क्वेश्चन, खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? शाळांवरील बहिष्कार, न्यायालयावरील बहिष्कार, परदेशी कापडांवरील बहिष्कार, कर न भरणे. याचा करेक्ट आन्सर आहे कर न भरणे. नाइन्थ क्वेश्चन, मध्य आशियातून आलेल्या आक्रमणांपुढे उत्तर भारतीय राजसत्ता पराभूत झाल्या कारण भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती,
जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. मध्य आशियाई सैन्याची शस्त्रास्त्रे अधिक आधुनिक होती. आक्रमक सैन्याचे नेतृत्व गुलाम लोक करीत होते. याचा करेक्ट आन्सर आहे ए बी. भारतीय सैनिकांना लूट मिळण्याची शक्यता नव्हती. ओके. आणि जातीभेदामुळे भारतीय सैनिकात एकोपा नव्हता. जवाहरलाल नेहरूंबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. ते स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्यपद्धतीचा आराखडा मांडला. मला पाश्चात्य जगात उप उपऱ्यासारखे वाटते, पण मायदेशातही कधीकधी परक्यासारखे वाटते, असे त्यांचे मत होते. यातले करेक्ट विधान आहे ते स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतर नियोजन आयोगाचे प्रमुख होते. त्यांनी अनेकदा भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषवले, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि डी हे सुद्धा त्यांचंच वक्तव्य होतं. पाश्चात्य पण माझ्या देशात कधी कधी परक्यांसारखे वाटते, असे त्यांचे मत होते ॲक्च्युली. तर करेक्ट आन्सर आहे ए बी डी. हा क्वेश्चन ॲक्च्युली एलिमिनेशन मेथडने सुद्धा सुटतो. जर तुम्हाला माहीत असेल, नेहरू रिपोर्ट लिहून त्यांनी भारतासाठी आदर्श राज्य पद्धतीचा आराखडा मांडला, हे ॲक्च्युली करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे. जर तुम्ही नोटीस केलं, नेहरू रिपोर्ट जी आहे ती मोतीलाल नेहरूंनी लिहिलेली आहे, जवाहरलाल नेहरूंनी नाही. म्हणून सी हे ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. गांधी आयर्विन करारामुळे काय साध्य झाले? एक. पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली. मिठावरील कर रद्द झाले. गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वरीलपैकी एकही नाही. ॲक्च्युली याच्यात एकही ऑप्शन करेक्ट नाही. ओके. गांधी आयर्विन करारामध्ये काही मान्य झालेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे जे ऑप्शन होते, पूर्ण स्वराज्याची मागणी मान्य केली, मिठावरील कर रद्द झाला. मिठावरील कर रद्द नाही झाला, पण जे किनार भागातील लोक होते त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी मीठ बनवण्याची परवानगी यामध्ये मिळाली होती. आणि देन हिंसक कृत्यांबद्दल शिक्षा झालेले वगळता सर्व राजकीय कैद्यांची तत्काळ मुक्तता करणे हे मान्य झाले होतं. आणि आतापर्यंत वसूल न झालेल्या दंड माफ करणे. त्रयस्थांना विकण्यात न आलेल्या जप्त जमिनी शेतकऱ्यांना परत करणे. आणि तिसरं होतं, ज्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे. हे काही या करारामुळे गोष्टी साध्य झाल्या होत्या. पण यामध्ये एकही ऑप्शन करेक्ट नाही. यामुळे आपला फोर्थ ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो, वरीलपैकी काहीही नाही. कालानुक्रमे रचना करा. मुस्लिम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनाच्या 14 कलमी कार्यक्रमास पसंती दिली. काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. ओके. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी ए सी डी. आता हे मी तुम्हाला सांगतो बी का. बी मध्ये एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली. आता नेहरू रिपोर्ट ही 12 फेब्रुवारी 1928 मध्ये घोषित झाली होती. त्यानंतर लगेचच डिसेंबर 1928 मध्ये मुस्लिमांनी नेहरू रिपोर्टची फेटाळून लावली आणि त्यांनी जिन्नाच्या 14 कलमी कार्यक्रमास पसंती दिली. आणि मग 31 डिसेंबर 1929 मध्ये लाहोर अधिवेशन झाले, आणि ज्यामध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. आणि मग गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात केली. इसवी सन 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले, कारण 1. 1919 सालचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता. 2. मजूर पक्षाकडे सत्तापालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होईल. 3. स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते. 4. वरील सर्व.
यामधले सर्व जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहेत. तर याचा करेक्ट आन्सर आहे वरील सर्व. क्वेश्चन नंबर 14. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार, वास्तुविशारद म्हणतात. आचार्य अत्रे यांना त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट, अनक्राऊन्ड एम्परर ऑफ मुंबई म्हटले. ते मराठी व इंग्रजी व संस्कृतमध्ये उत्कृष्ट होते. त्यांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेच उपकार किंवा ऋण आहेत. आता याचा करेक्ट आन्सर आहे जगन्नाथ शंकर सेठ. 15. खोती पद्धत कोठे होती? करेक्ट आन्सर आहे कोकण. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण? याचा करेक्ट आन्सर आहे खान अब्दुल गफार खान. 2013चे क्वेश्चन सुद्धा संपलेले आहेत. 2014ला आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत.